अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेसची नाचक्की होणार. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचं झाड जीर्ण झाल्याचा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनीही काँग्रेसवर केलेला आहे. काँग्रेसला हे माहित आहे की अमरावतीमध्ये प्रवीण पोटे पाटील निवडून येणार, चांगल्या मतांनी निवडून येणार आणि मागच्या वेळेला जी नाचक्की झाली त्याच्यापेक्षा जास्त नाचक्की होणार आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार सुरू आहे. यशोमती ठाकूरांना पराभव समोर दिसतोय. पराभव समोर दिसला की त्यांना SIR आठवते, EVM आठवते, इलेक्शन कमिशन आठवते आणि आता ते काहीच नसलं तर आपला उमेदवारच गद्दार झाला, उमेदवारांनी पैसे खाल्ले एवढ्यापर्यंत आरोप करायला ते मागं पुढे पाहत नाही. शेवटी त्यांचा उमेदवार ते आरोप काही करू शकतात, परंतु एवढं नक्की की काँग्रेसच्या नशिबी पराभव हा लिहिलेला आहे आणि यावेळेला प्रवीण पोटे पाटील मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार, विक्रम मोडणार. एखादं जीर्ण वस्त्र फाटलं म्हणून शिवण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्या जीर्ण वस्त्राला आपण शिवण्याचा प्रयत्न केला तर ते दुसरीकडे फाटतं. बस आता काँग्रेसचं कामही तशाच पद्धतीने झालं आहे. जोपर्यंत काँग्रेस साधं सुधं विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीही येऊ शकत नाही. ज्या पद्धतीचं त्यांचं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये सामान्य माणूस कुठेही त्यांच्या राजकारणाच्या चर्चेचा विषय दिसत नाही. त्यांच्या राजकारणामध्ये फक्त माननीय सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदींचा द्वेष. कितीही भारतीय जनता पार्टीवर टीका केल्या तरी या झाडाला जोपर्यंत विचाराचं आणि विकासाचं पाणी टाकल्या जाणार नाही हे काँग्रेसचं झाड ते असं सुकलेलं राहणार आहे.